The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista Media House by Pooja Prasoon present a podcast series titled as Health Talk Line. आरोग्य आणि मेडिकल स्टोअर हे जणू आता समीकरणच होऊन बसलंय. हल्लीचे धकाधकीचं जीवन, त्यामुळे आरोग्य आवाक्याबाहेर चाललंय असं चित्र आजकाल बघायला मिळतंय. एकीकडे आरोग्य आजार आणि दुसरीकडे अव्वाच्या सव्वा औषधांचे बिल. या परिस्थितीमुळे लोक त्रस्त झाल्याचं आपण बघतोय. पण अशाच सवलतीच्या आणि किफायतशीर दरात औषध उपचाराची सेवा आपल्या दारापर्यंत पोहोचवणारे सिद्धिविनायक फार्मा हे केवळ एक औषधालय नाही, तर ते आपल्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करणारे एक कुटुंब अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. सिद्धिविनायक फार्माचे संचालक चेतन भामरे यांनी वडील रवींद्र भामरे यांचा औषध विक्री व्यवसायाचा वारसा पुढे नेत अखंड रुग्णसेवा सुरू ठेवली आहे. फार्मासिस्ट चेतन भामरे यांनी कोरोना काळात व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. त्या माध्यमातून अत्यावश्यक इंजेक्शन व औषधे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी रुग्णांना किफायतशीर दरात उपलब्ध करून दिली. विनाविलंब, त्वरित आणि विनम्र सेवा ही सिद्धिविनायक फार्माची वैशिष्ट्ये. किडनी, कॅन्सर, HIV, ICU ला लागणारी महाग इंजेक्शन, अतिदक्षता विभाग आणि हॉस्पिटलमध्ये लागणारी औषधं सवलतीच्या दरात रुग्णांना उपलब्ध करून देऊन त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केलाय. फक्त व्हॉट्सॲपवर प्रिस्क्रिप्शन पाठवून औषधांची होम डिलिव्हरी, सोबतच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या रुग्णांना औषध पुरवठा करण्याची व्यवस्था सिद्धिविनायक फार्माच्या माध्यमातून निरंतर सुरूच आहे. फार्मासिस्ट चेतन भामरे हे विविध सामाजिक उपक्रमात सक्रियपणे सहभाग घेत सामाजिक बांधिलकी देखील जोपासताय. ग्राहक देवो भव ही संकल्पना प्रत्यक्षात जपणारे आणि जगणारे. महागाईच्या काळातही सवलतीच्या दरात औषधे, आरोग्य सेवा आपल्या दारी पोहोचवणारे सिद्धिविनायक फार्माचे संचालक फार्मासिस्ट चेतन भामरे यांचे आदर्श विचार जाणून घेण्यासाठी सुरू करूयात आजचा कॅन्डिड पॉडकास्ट. द व्हॉइस विस्टा प्रस्तुत द हेल्थ टॉक लाईन या पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आरोग्य धनसंपदा असं आपण नेहमी म्हणत असतो आणि ऐकत सुद्धा असतो, पण आरोग्य जेव्हा धनसंपदेच्या दृष्टिकोनातून आपण जगत असतो तेव्हा मेडिकल इमर्जन्सीज मध्ये आपलं आर्थिक नुकसानही होत असतं. म्हणूनच या सगळ्याला फाटा देऊन चेतन रवींद्र भामरे, सिद्धिविनायक फार्माचे संचालक यांचा एक अनोखा उपक्रम आपल्यापर्यंत येऊन घातलेला आहे. हॉस्पिटल आणि घरी ते मोफत आपल्याला मेडिकलच्या सुविधा देतात आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सिद्धिविनायक फार्माचे संचालक चेतन रवींद्र भामरे सरांचं स्वागत करूयात. सर, आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपलं खूप खूप स्वागत. बसा. सर, आज आपण हेल्थ विषयी बोलणार आहोत आणि म्हणूनच हेल्थ टॉक लाईन या आपल्या आजच्या शो मध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, आर्थिक दृष्ट्या जेव्हा जेव्हा आपण आपल्या जीवनशैलीचा विचार करतो त्यावेळेस वैद्यकीय सेवेचा एक वेगळा भाग आपल्याला बाजूला काढून ठेवावा लागतो आणि म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रातली ही जी महागाई वाढते आहे याबद्दल आपलं काय मत आहे? महागाई म्हणण्यापेक्षा ती जी कॉस्ट आहे मेडिसिनची ती तशीच आहे. समजा एक एक्झाम्पल घेतलं की समजा एखादं इंजेक्शन आहे तिची 10,000 MRP आहे, त्याची मॅन्युफॅक्चर कॉस्ट, त्याची होलसेल कॉस्ट ती समजा 4,000 रुपये. होलसेलर, मॅन्युफॅक्चर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, मग रिटेलर, मग ते पेशंटला ते मागत जाणार. आणि आजच्या दृष्टीला इतकी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली. मी ज्या क्षेत्रात काम करतो, कॅन्सर, लिव्हर, किडनी, इतकी नवीन टेक्नॉलॉजी, नवीन औषधं आलेत बाहेरचे, त्याचं रॉ मटेरियल, त्याची कॉस्ट. आज वजन कमी करण्यासाठी नवीन इंजेक्शन आलं मंजुरा नावाचं, तुम्ही ऐकलं असाल. आपले अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ट्रम्प, त्यांनी सुद्धा ते घेतलेले. तर ते मंजुरा इंजेक्शन आपण अमेरिकेहून ते इथे इंडियात आणलेले. त्याच्या ट्रान्सपोर्ट आहे ते, आणि लिली नावाची कंपनी इंडियन, त्यांचं ते कोलॅबोरेशन आहे. त्याच्यामधून ते कॉस्ट वाईज तुम्ही म्हणता ती वाढली किंमत. आता अर्थ राहणार कमी जास्त विषय पण असं एक लक्षामध्ये येतं की साधारणपणे एखादी व्यक्ती एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली तर त्या रुग्णाचे जे मेडिकल असतात ते त्या मेडिकल स्टोअर मधूनच घ्यावे लागतात, जे हॉस्पिटलची टायप असतात साधारण. तर ह्या मिलीजुली सरकार जी आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मिलीजुली सरकार म्हणजे काय, पूर्वीच्या काळी एक दोन प्रकारचे मेडिकल आता आजच्या डेटला आहे. पूर्वी फक्त एकच प्रकारचं मेडिकल होतं जे हॉस्पिटल ऍटेच नव्हतं, जे रोड काउंटर होतं. त्याला आपण रोड काउंटर म्हणतो. साधारणतः 4-5 डॉक्टर आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे त्याच्या आजूबाजूला जे मेडिकल आहे त्याला रोड काउंटर म्हणतात.
किंवा आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला जे मेडिकल आपण घेतो त्या रोड काउंटर. आणि आजच्या डेटला अशी कन्सेप्ट आली आहे की जिथे हॉस्पिटल झालं तिथे मेडिकल, त्यांच्या प्रिमाइस मध्ये त्यांचं मेडिकल असतं हॉस्पिटल वाल्यांचं. म्हणजे ते डॉक्टरचा असो किंवा त्या ग्रुपचा असो किंवा ते बाहेरून मेडिसिन आणले की ते पेशंटला अलाउड करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण ऍक्च्युअली एफडीएचा नियम आहे की मेडिसिन तुम्ही कुठूनही घेऊ शकतात, असं काही कोणी कंपल्शन नाही. तर हॉस्पिटल अटॅच काउंटर तुम्ही म्हणतात की तफावत कशी आहे की त्याला मेडिकलला, हॉस्पिटलच्या मेडिकलला त्याला एमआरपीवर विकणे बरोबर, कारण त्याच्या जो प्रॉफिट मधून त्याचा स्टाफचा खर्च, मेडिकलचा खर्च, डॉक्टरला देणं आहे त्याच्यातून आहे. जो रोड काउंटर आहे त्याचा जो बिझनेस आहे त्याला काय फक्त त्याचं जे मार्जिन ऑफ त्याचं कॉस्ट ऑपरेशन काढायचं आहे आणि पेशंटला डिस्काउंट मध्ये द्यायचंय. या कॉस्ट मध्ये जो तुम्हाला डिफरन्स पडतोय मिलीजुली, बाहेर तुम्हाला समजा कमी याच्यात भेटतं, इकडे एमआरपी भेटतं, हा विषय असा आहे तो. कारण ती तफावत जी आहे ती जाणवत असते. आणि मग काही काही हॉस्पिटलमध्ये काय होतं की साधारण आम्हाला अनुभव येतो की हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअर मधूनच मेडिकल विकत घेतली पाहिजे. तर ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ऍक्च्युअली एफडीएचा नियम आहे, महाराष्ट्र सरकारचा जीआर आहे की तुम्ही कोणत्याही औषध परवाना, ज्याच्याकडे लायसन आहे, रजिस्ट्रेशन मेडिकलचं लायसन आहे, त्याच्याकडून तुम्ही मेडिसिन घेऊ शकता. असं काही कंपल्शन नाही की तुम्ही बाहेरून आणायचेच नाही, इथूनच घ्यायचे. त्याच्यावरती जर तुम्हाला असं कोणी हॉस्पिटलने सांगितलं की बाहेरचे अलाउड नाही, आम्ही बाहेरचे अलाउड करणार नाही, इथलेच मेडिसिन घ्यायचे, तर आपल्या नाशिकमध्ये आयटीआय सिग्नलला 3rd फ्लोअरला एफडीएचं ऑफिस आहे, फूड अँड ड्रग. तुम्ही रितसर जाऊन तिथे कंप्लेंट करू शकता, त्याची तुम्ही दखल घेऊ शकता. एफडीए तिथे दखल घेईल, त्याचं लायसन इमिजिएट सस्पेंड होईल. असा नियम आहे. पण बऱ्याच लोकांना नियमच माहिती नाही, त्यामुळे आणि गरीब लोक आणि गावखेड्यातले लोक त्यांचे पेशंट इमर्जन्सी असतं, जाऊ द्या बाई इथे एमआरपी घ्या, लोकांना भांडण करण्यापेक्षा डॉक्टर पण म्हणतो बाहेरून आणलं तर मी बघणार नाही, आमची जबाबदार नाही, रात्री पाहिजे लागलं तर आम्ही करणार नाही, असा विषय त्यात. बाकी काही रॉकेट सायन्स नाही की ते हॉस्पिटलचं मेडिसिन घेतलं पाहिजे बाहेरून आला नाही, असं काही त्याच्यात तथ्य नाही. आणि एफडीएचं आहे तसं म्हणणं आहे की तुम्ही कुठून आणू शकता, हॉस्पिटलला बळजबरी, आपल्या पेशंटला बळजबरी करू शकत नाही कोणतं हॉस्पिटल. सरांच्या छान बोलण्यातनं लक्षात आलेलं आहे की एफडीआयच्या माध्यमातून आपण ह्या नियमांवर क्लेम पण करू शकतो किंवा ते नियमांसहित आपण मेडिकल जी आहेत, आपली औषधं जी आहेत ती कुठल्या दुसऱ्या हॉस्पिटलमधून किंवा दुसऱ्या मेडिकल मधून सुद्धा आपण घेऊ शकतो. खूप सुंदर मुद्दा सांगितला सर तुम्ही की जेणेकरून हा आपल्या सगळ्या श्रोतांना अतिशय उपयुक्त असा मुद्दा सांगितलेला आहे. पण मग सर जेव्हा हॉस्पिटलच्या संदर्भात मेडिकल जे असतं त्यातल्या मेडिकल मधले जे, त्यातल्या औषधामधले जे कंटेंट्स असतात आणि मेडिकल स्टोअर्स आणि मेडिकल एजन्सीज जे असतात, ह्या सगळ्या कंटेंट्स जे असतात त्याच्यात काही तफावत असते? औषध एकच असतं आणि त्याच्यात काही कंटेंट्स असतात भरपूर प्रकारचे. भरपूर कंपन्या आता बनवतायत औषधं. आता काय डॉक्टर लोक सांगतात की ह्या कंपनीचे औषध आम्हाला आणून द्या, पेशंट सांगायचं ठीक आहे तुम्ही आम्ही लिस्ट द्या, किती दिवसाच लागतं, आम्ही त्या कंपनीच्या बाहेरून आम्ही चेक करू. आता इतकं सायन्स फास्ट आलेले, प्रत्येक मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, लगेच गुगलवर टाईप करायचं ते इंजिनचं नाव लगेच दिसतं, त्याचं इंडिया मार्टवर दिसतं, जस्ट डायल दिसतं, याची डिस्ट्रीब्युटर कोण नाशिकमध्ये, याचं किती रुपयाला भेटते, याची एमआरपी किती आहे, बाहेर किती भेटते आपल्याला, मेडिकलला हॉस्पिटलला किती देतो आपल्याला. जर तो मेडिकलला तुम्हाला एमआरपी देत असेल तर तुम्ही बाहेर घेऊ शकतात. तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर खाली उतरलं, समोर 4 मेडिकल आहे, नाही तिथे अजून बाहेर मार्केट आहे, तुम्ही चेक करा, गुगलवर बघा, रँकिंग बघा. आजच्या डेटला आपण कपडे घेताना, मोबाईल घेताना गुगल करतो, बरोबर ना. आज खेड्यातला माणूस सुद्धा काही घ्यायचं, काही गोष्ट तो पहिले, आता हे तर आपलं औषध आहे, हे आपल्याला स्वतः घेऊन त्याला आपल्याला हे करायचंय, सर्वाइव्ह करायचं. त्यात आपण कॉम्प्रोमाइज करायची की नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही गुगल करा, टाईप करा, डॉक्टर ही कंपनी एवढ्या आहे, मला इथं मेडिकलला 5,000 भेटते, सेम दुसरी कंपनी सेम मॉलिक्युल मला 2,000 भेटते, मी काय करू, माझी कॉस्ट ऑफ ऑपरेशन वाचतंय, मी 100% तिथे घेणार आहे. डॉक्टरला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता, असं काही नियम नाहीये आणि काही तफावत होणार नाही, हा विषय. बाकी काय म्हणजे काही खूप फरक आहे आणि ही गोळी वेगळी आहे, ही गोळी वेगळी असं नाही. डॉक्टर लोक घाबरून द्यायचे काम करतात आणि पेशंट मानसिक आधीच खचलेला असतो. बरोबर. कोणतेही पेशंट, समजा आपल्या घरात 4 माणसं आहे, एक जण ऍडमिट आहे तुमचं, 4 माणसांनी त्याच्यावर जाऊ शकत नाही, तो ऑलरेडी त्याच्याबरोबर एकच माणूस आहे, तो कुठे कुठे जाईल, काय काय करेल, त्यामुळे या गोष्टी थोडंसं. ओके सर, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा तुम्ही साधारण वयाच्या 20-21व्या वर्षापासून या फील्डमध्ये उतरलेले आहेत आणि आज तुमच्या वडिलांकडनं म्हणजे घरातूनच तुम्हाला हे सगळं बाळकडू जे आहे ते मिळालेलं आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं समजून तुम्ही हे सगळं कार्य जे आहे ते करत आहात. करतो. माणसामध्ये परमेश्वर बघावा अशा दृष्टिकोनाचं तुमचं हे सगळं कार्य. बरोबर. तर सिद्धिविनायक फार्माची खासियत आहे की तुम्ही घरी आणि हॉस्पिटल दोन्ही ठिकाणी मोफत रुग्णसेवांना मेडिकल पोहोचवत आहे. तर याबद्दल आम्हाला अजून जाणून घ्यायला अधिक आवडेल. ऍक्च्युली मी वयाच्या तुम्हाला सांगतो, मी 4थीला असतानाच सुट्ट्या राहायच्या उन्हाळ्याच्या, तेव्हापासून मी वडिलांच्या मेडिकलला जायचो. अच्छा. म्हणजे वडील मला घेऊन जायचे, रविवार असो काय असो सुट्ट्या असो, की तिथून मला ते सर्व मी तेव्हा शिकलो. म्हणजे 4थी पासून मी मेडिकललाच आहे. बरोबर. जुलाबाच्या गोळ्या कोणत्या, उलटीच्या गोळ्या कोणत्या, अंगदुखीच्या गोळ्या कोणत्या, ह्या सर्व मी तेव्हापासून देत होतो. हा. मला त्यातले कंटेंट मॉलिक्युल सर्व माहिती. सर्व. त्यामुळे त्याच्यानंतर मी सर्व बघितलं रुग्णांचे किती हाल होतात. हम्म. आजच्या डेटला आता कोणाला वाटत नाही की आम्हाला आजारी पडायचंय, आम्हाला हौस आहे. आजारी पडल्यापेक्षा किती पैसे काय, त्याला उद्या सकाळी गोळ्या घेऊन परत कामावर पण जायचंय, हा मोठा विषय. रस्त्यात चालता तर तुमचा ऍक्सिडेंट झाला, आले पण डॉक्टर म्हटलं नाही 50,000 रुपये एमर्जन्सी भरा. तुमच्याकडे तुम्ही प्रिपेअर आहे का त्या गोष्टीला की माझ्याकडे आहे ऑलरेडी? या सर्व गोष्टी. आणि आमचे वडील, तर मी तो लहान असतानापासून मी त्यांच्याकडे बघत आलोय, त्यांनी जे काम केलेले. आमचं मेडिकल सातपूरला, अच्छा. नटराज मेडिकल, त्या ठिकाणी म्हणजे ती सातपूर वस्ती सर्व त्यात पेशंट मेडिसिन घ्यायला आला की बाबा दिलं त्याला मेडिसिन, आले किती झाले, 100 रुपये आले, एकीशात 40 रुपये. अच्छा. नाही मग 4 रुपये दोन द्या. हा. त्याला 4 रुपये घ्यायला सुद्धा पैसे नाही. या स्थितीतून मी सर्व बघितलेले. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा, हे वडिलांपासून माझ्या मनात आलं की बाबा आपल्याला काहीतरी करायचं तर रुग्णांसाठीच करायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, त्यांच्या आशीर्वादानेच आपल्याला बरोबर आहे. आनंद आहे त्याच्यात. त्याच्यानंतर मी फार्मसी, आमचा वडिलोपार्जित धंदा असल्यामुळे फार्मसी झालं. 2007ला पासआउट झालो. मी असंच 2 प्रकारचे हॉस्पिटलचे मेडिकल असतात, एक जनरल काउंटर एक हॉस्पिटल. तर मी जनरल काउंटर चालू केलं आधी अंबरलिंग रोडला 2009ला. त्याच्यानंतर मी तिथे होतो. 2012ला मी नंतर ऋषिकेश हॉस्पिटल गंगापूर रोडला तिथे चालू केलं. संकलेचा हॉस्पिटल 2012ला तिथे होतो मी. आणि 2015ला मी स्वतः माझी मुंबई नाक्याला सिद्धिविनायक फार्मा नावाची एजन्सी चालू केली. मी सगळ्या म्हणजे तुम्हाला सांगतो, मी अंग दुखण्याच्या पासून तर कॅन्सर पर्यंत सर्व गोष्टीत काम केले. मला या सर्व अनुभव आहे की गोळ्या औषधं काय काय नाही. याच्यात मी सर एकच शिकलो की आपल्याला रुग्णाची सेवा केली तर आपल्याला मेवा भेटणार आहे. बरोबर आहे. तुम्ही नुसतं आले आणि पैसे घेतले की झाले असं त्याच्यात काय मजा आहे. म्हणजे कॉम्पिटिशन की झाली ऍक्सिडेंटला की तुम्हाला त्याच्यात सर्वाइव्ह करण्यासाठी तुम्हाला सर्व्हिस आणि तुमच्याकडे लोक कसे येतील. जर तुम्ही 2 पैसे त्याला कमी दिले, चांगली सर्व्हिस दिली तर लोक तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे फक्त रुग्णांचा किंवा ग्राहकांचा आर्थिक फायदा जो आहे तो न बघता रुग्णांना आपण खरोखर सेवा दिली पाहिजे आणि त्याच्यातनं त्यांचं भलं होऊन आपल्याला जे तुम्हाला जे आशीर्वाद Right. मिळाले त्या आशीर्वादाच्या बेसवर सगळं तुमचं जीवन जे आहे ते आनंदी आणि अजून आपल्या व्यवसायामध्ये बरोबर. वृद्धी जी आहे ती होते आहे. सर, मग ह्या सगळ्यामध्ये विचार असं वाटतंय की आपलं सरकार आणि अन्न आणि प्रशासन यांची जबाबदारी आणि कार्य याबद्दल तुमचं काय मत आहे? जबाबदारी म्हटली पाहिजे की ती तुम्ही म्हणजे बोलला हॉस्पिटलचा जर कंपल्शन करताय हो. तर महाराष्ट्र शासनाचा गव्हर्नमेंटचा एफडीएचा नियम आहे, GR आहे की तुम्ही कोणत्याही मेडिकल मधून औषधं बाहेर घेऊ शकता, असे कंपल्शन आहे. आणि असं मेडिकलच्या बाहेर बोर्ड लावायचा नियम आहे. बरं. एफडीएचं काय काम आहे की प्रत्येक मेडिकलला जाऊन हॉस्पिटलला जाऊन ते बघणे की तिथे तुमचा तो बोर्ड लावलाय का नाही. नसेल लावला तर मेडिकलवर कारवाई होऊ शकते. आजच्या डेटला झालं का, नाशिकच नाही पूर्ण महाराष्ट्रात मेडिकल इतके आहेत, हो. इतके लोकांना त्याच्यात ड्रग इन्स्पेक्टर कमी, संख्या कमी एफडीए कडे. अच्छा. नाशिक मध्ये म्हटलं तर आज 3,000 मेडिकल आहे हो. फेरी नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्या अगेन्स्ट 5 ड्रग इन्स्पेक्टर आहेत. आता ते नवीन मेडिकलला लायसन्स देतील, त्या कारवाईला जातील, सस्पेन्शन बघतील, त्या रिनोव्हेशन त्यांच्या बघतील. कामाचा व्याप बघता व्याप मनुष्यबळ त्यामुळे त्यांच्याकडून ते शक्य नाही की तुम्ही प्रत्येक मेडिकलला हॉस्पिटलला जा, तिथे बघा, हा नियम आहे. हा त्यांचं कार्य आहे ऍक्च्युअली. पण त्याच्यात एफडीएचाही दोष देऊ शकत नाही आपण की त्यांच्याकडे मॅन पॉवरच नाही, ते काय करतात. बरोबर आहे. आणि मग ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं आपण ग्राहकांनी जेवढं जागरूक आणि सजग राहता येईल तेवढं आपणच राहणं हे जास्त गरजेचं आहे. सर, जाता जाता एक विचार असं वाटतंय की जागरूकतेबद्दल तुमचं काय मत आहे, काय संदेश एकदम द्याल? बरोबर बोलले तुम्ही. आता जसं आपलं आता जस्ट बोलणं आलं की आपल्याला साधा मोबाईल घ्यायचा, कपडे घ्यायचे, तर आपण 4 ठिकाणी मोबाईलवर गुगल करतो की हे इंजेक्शन, आपले हे कपडे, हे मोबाईल आहे कितीला भेटतो बाहेर, क्रोमाला कितीला आहे, रिलायन्स डिजिटलला कितीला आहे. तसं आपण कम्पेअर केलं पाहिजे. मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आहे आज, खेड्या पाड्यात सगळ्यात.
सर्व म्हणजे म्हाताऱ्यापासून तर लहानापासून सगळीकडे मोबाईल आहे, सगळ्यांचे अकाउंट आहे, येस फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे लोक बघतात. ते बघता तुम्ही, तर तुम्ही जे औषधं घेणार आहे तर तुम्ही त्याच्यात जागृत व्हा की हे मेडिसिन इथं आहे नाशिकमध्ये, याची किती डिस्ट्रीब्युटर आहे, हे नाशिक कोणाकडे भेटणार आहे, कोण हॉस्पिटलला फ्री होम डिलिव्हरी देणार आहे, कोण हॉस्पिटलला आणून देणार आहे, कोण कॉस्ट वाईज कमी देणार आहे, कोण ब्रँडेड इंजेक्शन देणार आहे, जेनरिकली देणार आहे, सर्व्हिस पण द्यायची. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन दिसतील, बघतील. आणि आजच्या डेटला जग इतकं फास्ट झालंय, पेशंट ऍडमिट आहे त्याच्याजवळ आम्ही तर इतकं म्हणजे सुविधा अशी आमच्याकडे 10-12 डिलिव्हरी बॉय. तुमच्या हॉस्पिटलला कोणते पेशंट कुठे असलं, नाशिकच्या आजूबाजू 50 किलोमीटर चिठ्ठी फक्त आम्हाला व्हॉट्सअप करा, आमचा मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईलला चिठ्ठी व्हॉट्सअप करा, मेडिसिन ते अशी कॉस्ट आहे, एवढे एमआरपी एवढा रेट आहे, लगेच फास्ट व्हॉट्सअप करून लगेच डिलिव्हरी. म्हणजे विदिन अर्धा तासात कुठे मेडिसिन तुम्हाला हॉस्पिटलला फ्री डिलिव्हरी मिळेल आमची, आणि ती कमी कॉस्ट मध्ये. तुम्ही आधी कम्पेअर करा, इथे एवढं भेटते, इथे तेवढं एवढ्याला. आमचं सेम कंपनी आम्ही तुम्हाला देऊ. हे आम्ही आता काम चालू केलंय हॉस्पिटलला. म्हणजे आपल्याला लक्षात येईल सिद्धिविनायक फार्मच्या संचालक जे आहेत चेतन रवींद्र भांबरे सरांच्या माध्यमातून लक्षात आलेलं आहे की आपण साधा ड्रेस खरेदी करायचा असेल, कुठलं फळ खरेदी करायचं असेल तर 4 दुकानांवर आपण तपास करतो. तसंच मेडिकलच्या संदर्भात सुद्धा व्हायला हवं. आपण आपली औषधं घेताना आपल्याला कुठल्या मेडिकल मधून ती घ्यायची आहे आणि कुठलं मेडिकल जे आपल्याला आर्थिकदृष्ट्या आपल्याला सावध ठेवणार आहे, आपला खिसा जो आहे तो रिकामा करणार नाहीये. तर अशा दृष्टिकोनातून जर ही पावलं आपण उचलली तर निश्चितच मला असं वाटतं की आपलं जीवन जे आहे ते अजून आनंदी होईल आणि मेडिकलच्या संदर्भातली जी भीती आहे ती सुद्धा कमी होईल. सर, खूप छान माहिती आजच्या पॉडकास्ट मध्ये तुमच्याकडनं मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.